नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. अशी अडाणी मुलगी या खानदानाची बहू होऊच शकत नाही. पाठीमागने एक खणखणीत आवाज हवेलीमध्ये गुंजला. तारा दादीसा म्हणाली. मॉम. आरंभ तोंडातल्या तोंडातच पुटपुटला. सगळे तिच्याकडे पाहत होते. ती ताड ताड पावलं उचलत डायनिंग टेबलजवळ आली. तारा म्हणजे आरंभाची मावशी आणि त्याची सावत्र आई. आरंभ, तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस? तारा रागानं आरंभाकडे पाहत म्हणाली. मॉम, तू इथे कशी? आरंभ गोंधळून म्हणाला. इथे येण्याचा माझा काही इरादा नव्हता, परंतु यावं लागलं माझ्या मुलासाठी. तारा दादीसाकडे रोखून पाहत म्हणाली. तारा, घरी मेहमान जेवायला आलेत, आपण नंतर बोलू, दादीसा म्हणाली. नंतर नाही, आत्ताच माझी, तारा रागात म्हणाली. मॉम, तू शांत हो, आरंभ ताराला समजावत म्हणाला. कशी शांत हो? शेवटी या बाईने तुला घोळात घेतलंच ना. कितीदा सांगितलं तुला नको इथे येऊस, पण नाही माझं ऐकायचं. आता बघ यांनी काय केलं तुझ्यासोबत. तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला यांनी. लावणं ना तुझं लग्न एका गरीब अडाणी मुलीशी. तारा रागामध्ये काहीही बोलत होती. तिचं बोलणं ऐकून तर बजरंग थक्कच झाला. शुभांगीला पण तिचा असा तोरा पाहून नवलच वाटलं. तारा, तू आधी शांत हो, तुलसी तिला समजावत म्हणाली. नाही दीदी, या बाईनं मला हरवण्यासाठी माझ्या मुलाचा वापर केला. किती नीच प्रवृत्तीचे आहात तुम्ही माझीसा, तारा हीन भावनेनं दादीला म्हणाली. बस, खूप बोललीस तारा. तू या घरची सून आहेस म्हणून मी तुझं बोलणं ऐकून घेतेय, नाहीतर जीभ कापून हातात दिली असती, दादी साकडाडल्या. का? खरं बोललं की झोमतं ना? माझ्या मुलाच्या भविष्याचा जराही विचार न करता अशी तुमच्यासारखी गावठी मुलगी तुम्ही त्याच्या गळ्यात बांधलीत. कोणत्या अधिकारानं तुम्ही केलं हे? तारा म्हणाली. नातू येतो माझा, या जडेजा खानदानाचा वारीस येतो, माझ्या अवनीचा मुलगा येतो, तुझा नाही, दादीसा देखील आता रागानं म्हणाली. दादीसा प्लीज, आरंभ वैतागत म्हणाला. बजरंग, आम्हाला माफ कर, दादीसा हात जोडून म्हणाल्या आणि मग बजरंग हात जोडून तिथून निघून गेला. माझ्या मुलाचं वाटोळं करून तर करून वर मलाच बोलताय, तारा दात आवळत म्हणाली. मॉम प्लीज यार, आरंभ म्हणाला. तारा, तुला जरी इज्जत नसली तरी आम्हाला आहे. कुणासमोर काय बोलायचं याचं भान ठेवायला शिक. माझ्या अवनीची बरोबरी करायला पाहतेस, पण अजून तू खूप मागे आहेस. या जन्मात तरी तू तिची बरोबरी करू शकत नाही, दादीसा तिरसटपणे म्हणाली. माझी, तुम्ही शांत व्हा, तुलसी बोलली. बघितलं कशा बोलतात माझ्याशी. काय नाही केलं मी या घरासाठी. अवनी दिदी गेल्यानंतर आरंभाला मी सांभाळलं. त्याला सावत्र आई नको म्हणून त्याच्यासाठी मी माझी सगळी स्वप्न विसरून या घरात आले, तारा म्हणाली. हो आलीस ना, पण आरंभासाठी नाही, तुझ्यासाठी. तू किती स्वार्थी आहेस हे आम्हाला माहीत नाही का? अवनीच्या आजारपणाचा फायदा घेऊन तू या घरात शिरलीस आणि हळूहळू तिचं सगळं हिसकावून घेतलंस तू. माझी अवनी तुझ्यामुळे गेली, दादीसा डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाल्या. तुम्ही दोघी शांत बसणार आहात की नाही? असं म्हणून आरंभ हवेलीच्या बाहेर निघून गेला. हे बघा माझीसा, मी इथे मागच्या गोष्टी उकरून काढून भांडण करायला आले नाही. मी इथे माझ्या मुलाला घेऊन जायला आली आहे. तुम्ही त्याचं जबरदस्ती लग्न लावलंयत हे माहीत आहे मला, त्यामुळे हे लग्न मला मान्य नाही, तारा रागात म्हणाली. आरंभ आणि शुभांगीचं लग्न झालंय तारा, आणि ते तुझ्या मान्य न मान्यानं बदलणार नाही. आता शुभांगी आरंभाची बायको आहे, या जडेजा खानदानाची बहू, कुलवधू आहे, हेच सत्य आहे, दादीसा म्हणाली आणि ताटाला हात जोडून तिच्या रूममध्ये निघून गेली. ताराने रागात हाताच्या मुठी आवळल्या आणि घोंगटमध्ये असणाऱ्या शुभांगीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. तुझ्यासारख्या गावढळ मुलीला मी आरंभाच्या आयुष्यामध्ये अजिबात राहू देणार नाही. त्यामुळे तू त्याची स्वप्न पाहू नकोस, कारण आरंभाला मी चांगलंच ओळखते. त्याचं सपनावर प्रेम आहे. त्यानं हे लग्न त्याच्या दादीसांमुळे केलंय, परंतु तो तुला त्याच्या पत्नीचं स्थान कधीही देणार नाही. त्यामुळे सांगते त्याचा नाद सोड आणि जा इथून, तारा शुभांगीला म्हणाली आणि तिथून बाहेर पडली. बिचारी शुभांगी या सगळ्यामध्ये तिचा काहीही दोष नसताना तिला सगळं काही ऐकून घ्यावं लागत होतं. सिया, शुभांगीला तिच्या रूममध्ये घेऊन जा, तुलसी बोलली. जी माझी.
शुभांगी चल, सिया तिला घेऊन गेली. इकडे आरंभ हवेलीच्या लॉनमध्ये सिगरेट ओढत फेऱ्या मारत होता. तितक्यात तारा तिथे आली. आरंभ, मॉम तू इथे का आलीस? आरंभ म्हणाला. आरंभ, मी तुझ्यासाठी आले बेटा, तारा म्हणाली. मॉम, तुला माहित आहे ना, तू दादीसांना बिलकुल आवडत नाहीस, मग का आलीस? निदान मला कळवून तरी यायचं होतं, आरंभ म्हणाला. मला अवंतिकानं फोन केला होता. तुझे डॅड आउट ऑफ इंडिया आहेत, मग मलाच यावं लागणार होतं ना. तू काही काळजी करू नकोस, आणि तुझ्या दादीसाचं तर बिलकुल ऐकायची गरज नाही, तारा त्याला समजावत म्हणाली. मॉम, दादीनं हे सगळं मुद्दाम नाही केलं, त्यांचा नाईलाज होता, आरंभ म्हणाला. आरंभ, त्यांनी तुझं जबरदस्ती एका मुलीशी लग्न लावलंय जिला तू ओळखतही नाहीस, जी ना तुझ्या स्टेटसची आहे ना तुझ्या इतकी शिकलेली आहे, तरी तू असं म्हणतोयस की यामध्ये तुझ्या दादीसाचा काही दोष नाही. तारा आश्चर्यानं आरंभकडे पाहत म्हणाली. मॉम, दादीसानं केलं ते खूप चुकीचं आहे, परंतु त्यांचं इंटेन्शन चुकीचं नव्हतं. तुला माहीत नाही त्या दिवशी, असं म्हणत आरंभनं घडलेला सगळा प्रकार ताराला सांगितला. ते काहीही असो, त्यांनी त्यावेळी अजून थोडा विचार करायला हवा होता. या लग्नामुळे ना तू खुश आहेस ना ती मुलगी आणि सपना. तिला जर हे सगळं कळालं तर काय होईल? किती सेन्सिटिव्ह आहे ती तुझ्यासाठी, तारा त्याला म्हणाली आणि आरंभने चमकून ताराकडे पाहिलं. आरंभ, मी काय म्हणते ते ऐक, त्या मुलीला डिवोर्स दे आणि चल इथून, तारा पुन्हा म्हणाली. मी त्या मुलीला डिवोर्स देणारच आहे, पण आता नाही, 6 महिन्यांनी, आरंभ म्हणाला. 6 महिन्यांनी म्हणजे? तारा न समजून म्हणाली. मॉम, घटस्फोट होण्यासाठी 6 महिने लागतात, आरंभ म्हणाला. मग हे 6 महिने तू काय तिला तुझी बायको म्हणून स्वीकारणार आहेस? तारा म्हणाली. नो मॉम, माझा आणि तिचा कधीच काहीही संबंध येणार नाही. ती इथेच राहील आणि मी मुंबईला, आरंभ म्हणाला. तुला वाटतं तुझी ती लाडकी दादीसा तुला इथून आता तिला न घेता जाऊ देईल? तारा बोलली. मॉम, तू त्याची काळजी नको करूस, आणि प्लीज तू थोडी शांत राहा ना. तुला माहित आहे ना दादीसांची तब्येत बरोबर नसते, मग तू का उगाच विषय वाढवतेस? आरंभ म्हणाला. मॉम प्लीज, दादीसांचं वय झालंय, आपण त्यांना समजून नाही घेणार तर कोण घेणार? आणि तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी सगळं ठीक करतोय. प्लीज आता तू हा विषय वाढवू नकोस, मी सगळं हँडल करेन, आरंभ ताराला समजावत म्हणाला. ठीक आहे, पण उद्याच सकाळी आपण इथून निघतोय. मी त्या मुलीला एक क्षण देखील तुझ्यासोबत पाहू शकत नाही, तारा दात आवळत म्हणाली. येस मॉम, नाव स्माईल प्लीज, आरंभ तिला मिठी मारून म्हणाला. गुणाचं बाळ माझं, तारा त्याची मिठी घट्ट करत म्हणाली. हे काय, हे तर दोघे मस्त आनंदाने एकमेकांना मिठी मारतायत. तू तर म्हणाली होतीस की खूप मोठा तमाशा होईल म्हणून, खजान सिंग अवंतिकाला म्हणाला, कारण दोघेही नेमकेच हवेलीमध्ये येत होते. मला वाटलं होतं बडी भाभी इथे येऊन खूप मोठा धिंगाणा करेल, पण काय माहीत ती इतकी शांत कशी काय, अवंतिका म्हणाली. नक्कीच काहीतरी घोळ दिसतोय मला अवंतिका, नाहीतर ही महामाया इतक्या शांततेनं आरंभचं ऐकून घेणारच नाही, खजान सिंग म्हणाला. मलाही तेच वाटते, आणि आरंभ जो परवा इतका रागामध्ये फणफणत होता, आज तो इतका शांततेनं हे सगळं कसं काय करतोय, अवंतिका डाऊट घेत म्हणाली. देव जाणो, पण या महामायेला आपण इथं बोलावलंय हे जर तुझ्या मासाला कळालं तर, खजान सिंग म्हणाला. नाही कळणार, मी तसं भाभीला सांगितलंय, त्यामुळे आपलं नाव कुठेच येणार नाही, अवंतिका म्हणाली. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्या सकाळी आरंभ मुंबईला जाईल, आणि जर तो गेला तर तो शुभांगीला घेऊन जाईल? अजून काय घडेल पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.